हाय हॅलो नमस्कार. प्रीतीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर संध्याकाळच्या वेळेस आम्ही निघालो आहोत घराच्या बाहेर. सुंदर छान वातावरण झालेलं आहे. गरमीचे दिवस आहेत आणि त्याचप्रमाणे रमजान देखील चालू आहे. आता याच आठवड्यामध्ये रमजान ईद देखील होणार आहे. तर रमजान संपायच्या आधी म्हटलं चला रोशन गेटला एक चक्कर मारून घेऊया. तसं आम्ही विशेष म्हटलं तर फालुदा खाण्यासाठी इकडे आलेलो आहोत. मिळतो आपल्या बुडी लाईनला. तर आम्ही तिकडे जाणार आहोत फालुद्यासाठी. पण त्याच्या आधी म्हटलं चला थोडंसं फिरूया आणि कसं असतं काय असतं शॉपिंग वगैरे काय बघायची होती आम्हाला. मार्केट पूर्ण व्ह्यू करायचा होता. त्यासाठी आम्ही फिरत फिरत रोशन गेटपर्यंत आलो होतो. बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे इकडे लाईटिंग वगैरे झालेली आहे. आणि इकडे ठिकठिकाणी खूप जास्त स्टॉल आहेत. क्रॉकरीची आहेत, खाण्यापिण्याची आहेत, कपड्यांची, शूज वगैरे खूप काही आहे आणि खूप चांगल्या अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. 100 ते 200 रुपयामध्ये तुम्हाला इथं चप्पल्स आहेत आणि 300 ते 400 रुपयामध्ये चांगले शूज पण अवेलेबल आहेत. तर इथे ट्रॅफिक खूप जास्त होती. हा आहे रोशन गेट. आपल्या छत्रपती संभाजीनगरचा हा रोशन गेट आहे. याला चांगलं झगमग करून घेतलेलं आहे त्यांनी. बघा पूर्ण रमजानमध्ये आम्ही आजच बाहेर निघालो आहोत आणि ईद झाल्याच्या नंतर हे सगळं हटून जातं. त्याच्यामुळे म्हटलं चला फिरून येऊया. गरमी होत होती दिवसभर घरामध्ये, कारण की आता उन्हाळा चालू आहे. थोडंसं फ्रेश व्हायचं होतं म्हणून त्यामुळे आम्ही बाहेर निघालो होतो. आम्हाला एवढ्या लांब यायचं होतं पण आमचा प्लॅन झाला. बाहेर निघाल्याच्या नंतर मग हळूहळू पुढे सरकत रोशन गेटपर्यंत आलो. इथे आम्ही घेतला हा बर्गर. हा चिकन बर्गर आहे आणि याची प्राईस आहे फक्त 25 रुपीज. हा चिकन बर्गर आम्ही इशिकासाठी घेतला, कारण की इशिकाला बर्गर आवडतो. तर हा बर्गर आम्ही घेतला आणि खरं म्हटलं तर हा खाण्यासाठी खूप सुंदर होता. तिने 2-3 बाईट फक्त खाल्ले याचे, बाकीचे याची डॅडीने फिनिश केला. तसं चव चांगली होती, छान होती. स्ट्रीट फूड आहे, ओके आहे, अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे. थोडंसं खायचं आणि पुढे निघायचं. त्याच्यानंतर आम्ही गेलो डायरेक्टली शोरमाच्या स्टॉलला. इथे आम्ही शोरमा घेतला. इथे आम्हाला हा शोरमा 70 रुपीजचा पडला. छान होता. पण जी चव मुंबईला मिळते ती कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथला शोरमा तर जास्त काही आवडला नाही. बट ठीक आहे, 100मधून याला आम्ही 60 देऊ. 60% ठीक होता. आणि मुंबईचा शोरमा जो असतो तो 100% 100 खूप भारी असतो. इथे आम्ही आलो बॉम्बे फालुदाला, जे आहे आपल्या बुडी लाईनला. आणि इथे दर रमजान म्हणजे प्रत्येक रमजानमध्ये आम्ही येत असतो आणि फालुदा इथे घेत असतो. ते हा फालुदाचा ग्लास घेतलेला आहे डॅडीने. याची प्राईस आहे 130 रुपीज. खूप सुंदर आणि छान हा फालुदा होता. याच्यामध्ये गोड खूप जास्त होता आणि खरं म्हटलं तर पिण्यापेक्षा खाण्यामध्ये जास्त आला, कारण की ड्रायफ्रूट्स एवढे जास्त होते याच्यामध्ये. खूप मस्त आम्ही एन्जॉय केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की